आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की आपण फीलिंग एक्सप्रेस केल्या पाहिजेत, मनात काही ठेवलं नाही पाहिजे, त्यामुळे आपलं मन हलकं होतं. पण ते आपण एवढं सिरियसली घेतलं की जरी आपण जरा सॅड असलो की आपण लगेच स्टेटसला टाकतो की आय एम फील लोनली आणि त्यामुळं मला वाटतं आता व्हॉट्सॲप पण विचारेल की हे तुला खरंच शेअर करायचं आहे का, एवढं आपण ओव्हर शेअरिंग करतो. सो हाय मी ऋतुजा. तर ओव्हर शेअरिंग म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे आपल्या मनातलं जे काय आहे ते कधीही आणि कुणासोबतही शेअर करणं म्हणजे ओव्हर शेअरिंग आहे. म्हणजे जिथं काही गरज पण नाही आहे तिथं पण आपण शेअर करणं आपल्या इमोशनल गोष्टी किंवा पर्सनल गोष्टी, ते म्हणजे ओव्हर शेअरिंग आहे. मग का बरं आपण एवढं ओव्हर शेअर करत असतो? पहिली गोष्ट म्हणजे काहींचा स्वभाव असतो की मी खरी आहे, म्हणजे मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. समोरच्याला दाखवायचं असतं की मी किती खरी आहे आणि त्या भावनेत आपण काय करतो की आपल्या जे गोष्टी आपल्याला ज्या सांगायला नको त्या पण आपल्या गोष्टी आपण शेअर करतो. मला वाटतं तिथं तो पर्सन राईट असला पाहिजे, नाहीतर मग आपल्या शेअरिंगचा तिथं बाजार होऊन बसतो आणि आपल्याला तिथं पर्सनल स्पेस देखील राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्या माणसानं मला समजून घ्यावं, ही एक प्रकारची भूक आपल्या मनात असते. म्हणजे मी त्या समोरच्या माणसाला माझ्याबद्दल सगळं सांगितलं की त्याला मी चांगली वाटेल आणि तो मला समजून घेईल, तो मला समजावून सांगेल त्याबद्दल, हे आपल्या मनात असतं. त्यामुळे आपण काय करतो, जरी त्या पर्सनसोबत आपली 2 दिवसाची ओळख असली तरीही आपण त्याला सगळं सांगून जातो. म्हणजे माझं सुख काय, माझं दुःख काय आहे, म्हणजे मी कॉलेजमध्ये काय केलं, माझं काय झालं, मी लहानपणी काय केलं, सगळं सांगतो. पण अरे तो समोरचा माणूस इंटरेस्टेड आहे का ते पण बघणं गरजेचं आहे ना. आपण एवढं टू मच सांगतो की समोरचा माणूस बोर देखील होतो आणि आपण वाट बघत बसतो की समोरचा माणूस मला काहीतरी आता म्हणेल चांगलं, वा किती छान, किंवा आपल्याला कम्फर्टेबल ॲन्सर काहीतरी मिळेल याची आपण वाट बघतो. पण तिथून मग ॲन्सर नाही आलं की मग आणि परत आपण काय होतो, सॅड होतो. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॅलिडेशन किंवा अटेन्शन आपल्याला पाहिजे असतं समोरच्या माणसाकडून. कोणीतरी आपल्याला असं विचारावं की तू ठीक आहेस ना, किंवा काही झालं आहे का, असं विचारावं. मग ह्यासाठी आपण काय करतो की सॅड स्टेटस लावतो मी आय एम सॅड. मग जर का त्याच्यावर रिप्लाय नाही आला तर मग अजून एखादी सॅड रील, आणि मग त्याच्यानंतर पण रिप्लाय नाही आला तर मग आपल्या सगळ्यांचा फेवरेट डी पी चेंज करा किंवा डी पी रिमूव्ह करा. हे झालं एक्सटर्नल व्हॅलिडेशन, म्हणजे त्या पर्सनकडून आपल्याला व्हॅलिडेशन मिळावं म्हणून आपण हे सगळं करत असतो. आणि मग तिकडून रिप्लाय नाही आला की मग रडत बसा. हे सगळं करणं गरजेचं आहे का? म्हणजे स्वतःच्या इमोशन्स, स्वतःचे जे फीलिंग्ज आहे त्या आपण स्वतः सांभाळू शकत नाही. ओव्हर शेअरिंगमुळं आपलं खूप नुकसान होतं. ते कसं, तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ओव्हर शेअर करतो तेव्हा आपली आपली इमोशनल एनर्जी खूप वाया जाते. म्हणजे एखाद्यासोबत आपली गोष्टी शेअर केल्या पण नंतर आपल्याला असं वाटतं की अरे यार, मी हे सगळं सांगायला नको पाहिजे होतं, ती मेन गोष्ट ती तर मी सांगायलाच नको पाहिजे होती. आता जर का तिनं दुसऱ्याला कुणाला तरी सांगितलं तर. सो ह्या टेन्शनमध्ये आपण नेहमी राहतो ओव्हर शेअर केल्यामुळे. एकतर आपण फ्लोमध्ये सगळं सांगून बसतो आणि नंतर मग त्याबद्दल टेन्शन घेऊन आपली इमोशनल एनर्जी देखील वाया घालवतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपला पर्सनल स्पेसच राहत नाही. म्हणजे त्या व्यक्तीला आपण सगळं एवढं सगळं सांगतो की ती समोरची व्यक्ती आपल्या पर्सनल लाईफमध्ये घुसण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यावेळी काय होतं की लोक आपल्याला समजून घ्यायला नाही तर जज करायला लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे लोकांकडून आपण जे सांगितले त्याचा मिसयूजसुद्धा होऊ शकतो. म्हणजे आपण जेव्हा ओव्हर शेअर करतो तेव्हा तो समोरचा व्यक्ती आपली तीच गोष्ट एखाद्या दुसऱ्यासोबत गॉसिप करतो किंवा आपल्याला जज करतो आणि आपल्याबद्दल वेपन म्हणून सुद्धा वापरू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे लोक आपल्याला वीक समजतात, इमोशनली वीक समजतात. म्हणजे काय, जेव्हा आपण ओव्हर शेअर करतो ना तर त्या लोकांना असं वाटतं की ही इमोशनली वीक आहे व्यक्ती आणि त्यामुळे ते आपल्याला व्हॅल्यू देत नाहीत, रिस्पेक्ट देत नाहीत आणि मग आपल्या इमोशन्सचं तिथं काय व्हॅल्यू राहत नाही आणि त्यामुळे आपल्यातलं जे कनेक्शन आहे ना ते सुद्धा कमी होतं. कधी पण बघायचं, जी व्यक्ती जास्त बोलत नाही किंवा जास्त शेअर करत नाही त्या व्यक्तीला व्हॅल्युएबल समजलं जातं. का, तर ती तिचं पर्सनल स्पेस आहे ती ते मेंटेन करतात आणि त्यामुळे ती व्यक्ती पॉवरफुल दिसते आपल्याला. सो त्यामुळे आपण ओव्हर शेअरिंग केल्यामुळं वीक समजलं जातो. मग आता प्रश्न येतो की शेअरिंग करायचं की नाही, आणि करायचं तर मग कोणासोबत करायचं. जे तुमचं म्हणणं ऐकून घेतात, तुम्हाला जज करत नाहीत, अशा लोकांच्या समोर आपण शेअर केलेलं कधीही चांगलं. म्हणजे जे लोक तुमचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतात, तुम्हाला विदाऊट जज करता आणि त्यानंतर तुमचं सगळं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला एक चांगलं सोल्युशन देत असतील, सो अशा लोकांच्या सोबत शेअरिंग केलेलं कधीही सेफ असतं.
दुसरे म्हणजे जे गॉसिप करत नाहीत. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट सांगितली तर ती तिसऱ्याला आणि मग चौथ्याला जे सांगत बसतात त्यांच्यासोबत शेअर करायची नाही कोणतीच गोष्ट. मग त्यांच्यासाठी आपलं मन हे सार्वजनिक असतं, म्हणजे सार्वजनिक WhatsApp ग्रुपसारखं असतं त्यांच्यासाठी आपलं मन. तिसरा पर्सन तो म्हणजे इमोशनली स्ट्रॉंग असेल आणि आपलं एक सपोर्ट सिस्टीमसारखी काही लोकं असतात आपल्या लाईफमध्ये. सो हे अशा लोकांच्यासोबत आपण शेअरिंग करणं चांगलं असतं, कारण ते आपल्याला जज करत नाहीत, ते आपल्याला सपोर्ट करतात. म्हणजे आपल्या लाईफमध्ये काहीही होऊ दे, आपल्या पाठीमागे चांगल्या पद्धतीने उभे असतात. सो अशा लोकांना आपण आपले थॉट शेअर करणं खूप गरजेचं असतं. आणि ती व्यक्ती समोरची इमोशनली स्ट्रॉंग असली तर ते आपल्याला समजून घेईल ना. जर का समोरचाच व्यक्ती वीक आहे आणि त्याला आपण सांगत बसलो तर मग ते पालत्या घड्यावर पाण्यासारखं होईल. अशा प्रकारच्या लोकांच्या सोबत बोलल्यानंतर आपल्याला गिल्ट फील होत नाही की मी हे बोलायला नको पाहिजे होतं. ते एक पर्सन राहायला ज्याला आपण सांगू शकतो सगळं, ती म्हणजे आपण स्वतः. जरी आपल्या लाईफमध्ये टफ काहीतरी होत असेल तर आपण कोणाला नाही सांगितलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला वाटतं ना की नाही यार हे कसं मी कोणाला सांगू, तेव्हा आपण स्वतःशी बोलायची गरज असते. कधी कधी आपल्याला स्वतःकडूनच खूप चांगले सोल्युशन मिळतात. सो सगळ्यात आधी आपण स्वतःशी बोललं पाहिजे असं मला वाटतं. फीलिंग शेअर करतोय म्हणजे ते फक्त बोलणं नसते, ते एक इमोशनल बॉन्ड असतो. आपला जो स्पेस असतो त्याची रिस्पेक्ट पण असते, व्हॅल्यू पण असते. त्यामुळे तो समोरचा व्यक्ती खूप इम्पॉर्टंट आणि स्पेशल असणं किंवा चांगला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटी आपलं मन आहे ना एक एका ब्युटिफुल डायरीसारखं आहे. सो त्याला WhatsApp स्टेटस बनवून सगळ्यांना फॉरवर्ड करून त्याची ब्युटी घालवणं हे बरोबर नाही ना. तर आजचं कन्व्हर्सेशन आपण इथंच थांबवतोय आणि कमेंटमध्ये मला याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की सांगा. तुम्ही कधी ओव्हर शेअर केलं आहे का तेही नक्की सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.